गणित भाग 1 इयत्ता 10वी गणित भाग 1 सराव संच 3.1 मधला दुसरा प्रश्न. जर अंकगणित श्रेणीचे पहिले पद ए आणि सामान्य फरक डी दिले असेल तर अंकगणित श्रेणी लिहा. पहिलं पद दिलेलं आहे. पहिला प्रश्न आहे पहिलं पद ए आणि डी बरोबर 5. बघा पहिलं पद ए बरोबर 10 आणि डी बरोबर 5 दिलेलं आहे. पहिलं पद म्हणजेच T1 जे दिलेलं आहे ते ए बरोबर 10, T2 बरोबर T1 अधिक डी बरोबर 10 अधिक 5 बरोबर 15, T3 बरोबर T2 अधिक डी बरोबर 15 अधिक 5 बरोबर 20, T4 बरोबर T3 अधिक डी बरोबर 20 अधिक 5 बरोबर 25. अंकगणित श्रेणी आली 10, 15, 20 आणि 25. दुसरा दिलेला आहे ए बरोबर -3 आणि डी बरोबर 0. T1 बरोबर ए बरोबर -3 पहिलं पद दिलेलंच आहे. T2 बरोबर T1 अधिक डी जो फरक आहे तो मिळवायचा -3 अधिक 0 बरोबर -3. T3 बरोबर T2 अधिक डी बरोबर -3 अधिक 0 बरोबर -3. T4 बरोबर T3 अधिक डी बरोबर -3 अधिक 0 बरोबर -3. अंकगणित श्रेणी -3, -3, -3, -3, डॉट डॉट डॉट. तिसरं दिलेलं आहे. तिसरा ए बरोबर -7 आणि डी बरोबर 1/2. बघा पहिलं पद T1 बरोबर ए बरोबर -7, T2 बरोबर T1 अधिक डी -7 अधिक 1/2 बरोबर पाया समान करून घेऊन 7 2 14 -14 अधिक 1 बरोबर -13 -13/2 बरोबर -6.5. T3 बरोबर T2 अधिक डी बरोबर -6.5 अधिक 1/2 बरोबर 6.5 गुणिले 2 13 होतात. -13 अधिक 1/2 बरोबर -12/2 बरोबर -6. T4 बरोबर T3 अधिक डी बरोबर -6 अधिक 1/2 बरोबर 12, -12 अधिक 1 -11 -11/2 बरोबर -5.5. अंकगणित श्रेणी आपल्याला मिळाली -7 -6.5 -6 -5.5 डॉट डॉट डॉट. चौथं दिलेलं आहे ए बरोबर -1.25 आणि डी बरोबर 3. T1 बरोबर ए बरोबर -1.25, T2 बरोबर T1 अधिक डी बरोबर -1.25 अधिक 3 बरोबर 1.75, T3 बरोबर T2 अधिक डी बरोबर 1.75 अधिक 3 बरोबर 4.75, T4 बरोबर T3 अधिक डी बरोबर 4.75 अधिक 3 बरोबर 7.75. तर अंकगणित श्रेणी मिळाली -1.25, 1.75, 4.75, 7.75 डॉट डॉट. पाचवं दिलेलं आहे ए बरोबर 6, डी बरोबर -3, T1 बरोबर ए बरोबर 6, T2 बरोबर T1 अधिक डी 6 अधिक -3 बरोबर 3, 6मधून 3 गेले 3. T3 बरोबर T2 अधिक डी 3 अधिक -3, 3 -3 0. T4 बरोबर T3 अधिक डी 0 अधिक -3 बरोबर -3. अंकगणित श्रेणी आपल्याला मिळाली 6 3 0 -3 डॉट डॉट. 6वं दिलेलं आहे ए बरोबर 19 आणि डी बरोबर -4, T1 बरोबर ए बरोबर -19, T2 बरोबर T1 अधिक डी -19 अधिक -4 दोघांची बेरीज होणार -23. T3 बरोबर T2 अधिक डी बरोबर -23 अधिक -4 येथे पण बेरीज होणार -27. T4 बरोबर T3 अधिक डी -27 अधिक -4 बरोबर -31. अंकगणित श्रेणी आपल्याला मिळाली -19 -23 -27 आणि -31. प्रश्न क्रमांक 3 आहे. खालील प्रत्येक अंकगणित श्रेणीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा. अंकगणित श्रेणी दिलेली आहे आणि पहिलं पद आणि सामान्य फरक काढायचे. बघा 5 1 -3 -7 अशी अंकगणित श्रेणी दिली आहे. पहिलं पद आणणार 5, T1 बरोबर 5, तर T2 1 आहे, T3 -3 आहे, T4 -7 आहे. कुठल्याही एका 2 क्रमागत पदांमधलं फरक फक्त घ्यायचा कारण आपल्याला दिलेलंच आहे अंकगणित श्रेणी आहे म्हणून. मग पहिले पद T1 बरोबर 5 आणि डी बरोबर T2 - T1 1 - 5 बरोबर -4. दुसरी श्रेणी दिलेली आहे 0.6, 0.9, 1.2 आणि 1.5. तर पहिलं पद 0.6, दुसरं 0.9, तिसरं 1.2 आणि चौथं 1.5. पहिलं पद T1 बरोबर 0.6 आणि फरक 0.9 - 0.6 बरोबर 0.3 म्हणजे पहिलं पद आलं 0.6 आणि डिफरन्स आला सामान्य फरक आला 0.3. तिसरी श्रेणी दिलेली 127, 135, 143 आणि 151. ए बरोबर T1 बरोबर 127 पहिलं पद आणि दुसरं पद, तिसरं पद, चौथं पद. कुठल्याही 2 क्रमागत पदांमधला फरक काढा. T2 - T1 135 - 127 कॉमन डिफरन्स म्हणजे सामान्य फरक आला 8 आणि चौथा आहे 1/4, 3/4, 5/4 आणि 7/4. पहिलं पद येणार 1/4, T1 बरोबर ए बरोबर T1 बरोबर 1/4 आणि फरक T2 - T1
3/4 वजा 1/4 पाया समान आहे म्हणून 3 वजा 1/4 2/4 पाय भाग जातो 1 2 2 4 1/2 आलं. पहिलं पद 1/4 आलं आणि फरक जो आहे तो 1/2 आला.